अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र सारामृत, संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार हे पारायण जर तुम्ही करत असाल आणि तुमच्या पण आयुष्यात अशा काही अडचणी पारायण करत असताना होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता जो कोणी गुरुचरित्र पारायण करतो, फार असे क्वचित लोक आहेत ज्यांना त्रास होत नाही. आता त्रास होणं म्हणजेच काय? एकतर पारायण करत असताना आळस येणं, जांभाळी येणं, किंवा पारायण वाचत असताना मनात नको ते कुठले कुठले एकदम वाईट विचार, नको ते विचार जे नाही आले पाहिजेत असेही विचार बऱ्याच लोकांना येतात. मग भीती वाटते, ताई अगं पारायण करत होतो असं काहीतरी घडलं, मग काय होईल? सगळ्यात आधी तर एक सांगायचं आहे, मनात वाईट विचार येणं किंवा पारायण करत असताना माळ खाली पडली, काही नाही, काही मनात आणायचं नाही. माळ उचलायची, माफी मागायची, परसेवा कंटिन्यू करायची. दुसरं, तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करत आहात आणि पारायण करत असताना झोप येणं, जांभळी येणं आणि कधी कधी जागच नाहीत आपल्याला, त्याच पहाटे उठायचं आहे आणि अचानक जाग नाही येत, तर त्या झोप येणं, जांभळी येणं किंवा अंग जड पडणं, पारायण करत असताना अंग जड पडणं हे काय आहे? तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. काही काही लोकांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना सुद्धा अडचणी निर्माण होतात. आपण एखादं चांगले, मुळात तर आपला जन्म झाला आहे आयुष्यात, जेव्हा म्हणजे आपण जेव्हा जन्माला आले आहोत तेव्हा खूप काही घबाड घेऊन आलो आहेत आपण, बरोबर? त्याच्यामध्ये आपला भूतऋण, प्रेतऋण, ऋषीऋण, देवऋण आणि मनुष्यऋण, एवढ्या ऋणांचं फेड करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. तर आता एवढं जर आपण सगळं घेऊन आलो आहोत तर कुठलं तरी चांगलं कार्य जर तुम्ही करत आहात आणि तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर एवढं जर सगळं आहे आपल्या आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये थोडी तरी निगेटिव्हिटी आहेच. म्हणून ती निगेटिव्हिटी आहे की ती तुम्हाला पारायण करू देत नाही. तेच नकारात्मकता आहे की ती तुम्हाला काहीही करू देत नाही. मग गुरुचरित्र पारायण चालू आहे, खूप जांभळी, काही बायकांना एवढ्या जांभळ्या की त्या स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही, काही काहींना वाचायला जमत नाही, अडचण होतीये किंवा दम लागतोय, जीव घाबरतोय. असं का घडतं? कारण हे तुमचे दोष आहे, तुमच्यातली जी काही वाईट अशुभ शक्ती आहे जे तुम्हाला पारायण करू देत नाही आहे. आता त्या शक्तीशी भांडायचं, ती शक्ती कशी बाहेर काढायची याच्यासाठी एकच आहे, त्या शक्तीकडे लक्ष द्यायचं नाही. आता समजा मी पारायणाला बसले, काही कारणाने मला त्रास होतोय. आता त्रास होणं म्हणजे काय ते आधीच सांगते. झोप येणं, जांभळी येणं, नको ते विचार येणं, मन इकडे तिकडे भरकटणं, कोणतरी काहीतरी बोललं, मग आई काय करते, बहीण काय करते, सासू काय करते, असं मनात 100 संभ्रम येतात. मग अशा वेळेस काय करायचं? खूप मोठा प्रश्न की मनात निगेटिव्ह विचार आलेच नाही पाहिजे. असं कोणीही मनावर ताबा नाहीये कोणाचा की मी ठरवलंय की माझ्याकडे निगेटिव्ह विचार आले नाही पाहिजे, तर अशा क्षणात तर आवर्जून येणारच. जे नको यायला पाहिजे ते सुद्धा विचार आपल्या मनात येणार. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस एकच गोष्ट करायची, माझ्याकडे जो विचार आलेला आहे त्या विचारांशी मी गप्पा नाही मारणार. माझ्या मनात आता मी तुमच्याशी बोलते किंवा मी पारायण पठण करत आहे, तेवढ्यात मला आठवलं की माझी मुलगी शाळेत गेलेली आहे. मनात तो विचार आला तर त्या विचारांकडे लक्ष द्यायचं नाही, त्या विचारांशी गप्पा मारायचं नाही. आता गप्पा मारणं म्हणजे काय? मला एक विचार आला मनामध्ये की आता आरोही शाळेत गेलेली आहे, मग माझं येईल बापरे, मग तिला काय झालं असेल, ती जेवली का, मग तिची शाळा केव्हा सुटेल. म्हणजेच काय, ज्या मन माझ्याशी जे गप्पा मारत आहे त्याने जी सुरुवात केली आहे, मी पण त्या मनाशी सुरुवात केली, मग आपण आपल्या मनाशीच गप्पा मारतो ना, ते करायचं नाही. किती पण वाईट, किती पण झोप येऊ, किती पण जांभळी येऊ, किती पण आळस येऊ, कितीही मनात वाईट विचार येऊ, त्यांच्याशी गप्पा मारायचं नाही. आपलं लक्ष नेहमी वाचनाकडे असावं. आता गुरुचरित्र ग्रंथ मनात वाचायचं नाही. तुम्हाला ऐकू येईल, आता समजा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि आपण जे वाचतो ना आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं. तुम्ही आता तो व्हिडिओ थांबवा माझा आणि बघा बरं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तुमच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा. काही सेकंदात तुम्हाला जाणवेल की काय चाललंय, मला काहीच नाही, माझं सगळं लक्ष, म्हणजे जे काही इंद्रिय आहे त्याचं सगळं लक्ष माझ्या आवाजाकडे असणार आहे. आणि जेव्हा ह्याच वेवने, ह्याच
विचारांनी आणि असंच जर आपण पारायण करत असतो ना, तर कधीही कोणीही कितीही विचार आले तरी ते तुमच्या आयुष्यात टिकू शकत नाही. मला सांगा, एखादा व्यक्ती जर तुमच्या घरात आला, तो एकदा आला, दोनदा आला, तुम्ही त्याच्याशी बोलतच नाही आहे, काय मला बोलायचंच नाही, तू ये जा बस खा पी, त्याला समजेल मी एकदा गेलो, दोनदा गेलो, तीनदा गेलो, ही काहीच बोलत नाहीये, मग तो परत आपल्याकडे येत नाही. तर हे तसंच आहे मैत्रिणींनो, की जर तो विचार आपल्याकडे आला आणि आपण जर त्या विचारांशी गप्पा नाही मारल्या तर तो विचार आपल्यापर्यंत येणार नाही. आणि जेव्हा तुम्ही पारायण करत असता, ग्रंथ काय जे तुम्ही ज्या तुमच्या सेवा चालू आहे, स्तोत्र मंत्र ग्रंथ, तेव्हा तुमचं शरीर शुद्धीकरण होतं, तेव्हा तुमच्या विचारांचं सुद्धा शुद्धीकरण होत असतं. एखादं पारायण करून कोणीतरी मग स्वामी येणार मग म्हणणार मी तुला लाख रुपये काढून देतो, असं होत नाही. एखादं पारायण केल्याने तुमचा आत्मा शुद्ध होतो, तुमचं मन शरीर शुद्ध होत असतं आणि जेव्हा मन शरीर शुद्ध होतं तेव्हा चांगले जे काही विचार आहेत ते आपण आत्मसात करत असतो आणि चांगला विचार केल्यावर त्याच चांगल्या घटना घडत असतात. म्हणून सांगते की काहीही अडचण आली गुरुचरित्र पारायण करताना किंवा झोप येणं, जांभळे येणं, ते प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. आणि म्हणूनच याच कारणामुळे सांगता की ब्रह्ममुहूर्तात उठून पारायण करायचं असतं. आता ब्रह्ममुहूर्तात उठून पारायण केल्यावर विचार येत नाही असं अजिबात नाही बरं का. काही काही लोकांना तर ब्रह्ममुहूर्तात उठून आंघोळ करून पारायण केल्यावर सुद्धा जांभळ्या येतात, खूप जांभळ्या येतात त्यांना. आणि काही लोकांचं तर असं आहे की आता समजा दुपारी 4 पर्यंत वाचायला सांगितलं ना ताई, मग आम्ही 11 वाजता जेवण करतो, 12:30 नंतर आम्ही वाचतो, मग त्याच्यामुळे पण ढेकर येतं. आता ढेकर येणं आपण थांबू शकतो का? जांभळ येणं आपण थांबू शकतो का? नाही. ह्या नैसर्गिक घटना आहे आणि जरी त्या घडल्या काही घाबरायचं नाही. जांभळी आली, ढेकर आलं, काही कोणी तुम्हाला शिक्षा देणार नाही आहे. परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही. आपले जे काही गुण म्हणजे जे काही वाईट गुण आहे ते आपल्याला पारायण करू देत नाही. पण आपलं काय आहे, आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे, आपल्याला दिलेलं कार्य जी सेवा सांगितली आहे ती पूर्ण करायची आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नाही, कोण काय सांगतं काय नाही, किती विचार आले, किती निगेटिव्हिटी आली, जांभळ्या झोप याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं काम आहे पारायण करणं, तेच करावं. आणि नक्कीच ह्याच जर हेतूने जर तुम्ही पारायण केलं, त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही आणि फक्त वाचनाकडे लक्ष दिलं. मी जे काही वाचते आहे, गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला गेला आहे. प्रत्येक अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे की शब्दात सांगू शकत नाही. प्रत्येक अध्याय हा अमृता समान आहे. प्रत्येक अध्यायाचा एक एक कथा एक त्याची वेगळी आहे, त्याची कहाणी वेगळी आहे. प्रत्येक शब्द आपल्याला काहीतरी सांगून जात असतो, प्रत्येक वाक्य आपल्याला काहीतरी शिकवून जात असतो. मैत्रिणींनो, जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. तुमच्याकडनं हे सगळं महाराज करून घेतात, तेच करवित आहे, आपण कोणीही नाही. पण आपण भाग्यवान आहोत की महाराज आपल्याकडनं हे करून घेतात. आणि तरी जांभळी झोप आली तरी लक्ष द्यायचं नाही, विचार करायचा नाही. मन एकदम स्ट्रॉंग. मनावर नियंत्रण कोणीच करू शकत नाही, मला माहिती आहे. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहे ना, गप्पा मारायच्या नाही, आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं, विचारांकडे. आता हे काही जे काही बाहेर चालू आहे मीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझं काम काय आहे, मी माझं कामच करणार. जेव्हा ह्याच हेतूने तुम्ही पारायण करता, बघा तुमचे दोष कमी होतील. पहिल्यांदा चुकून, आणि असे तर बरेच लोक आहेत त्यांना पहिल्यांदाही गुरुचरित्र पारायण करून काहीही त्रास होत नाही. पण असे बरेच लोक आहे की म्हणतो ना की चिडचिड होणं, काहीतरी नवीनच खाऊ वाटणं, किंवा सोशल मीडियावर गेल्यावर काहीतरी नवीनच रेसिपी दिसणं, एखादी वस्तू घरात महिना पडलेली आहे पण पारायण काळातच ती खाऊ वाटते. हे आपले जे ना लोभ आहे, लोभ प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो आहे. तर लोभ आहे की आपल्याला हे सगळं कार्य करू देत नाही. म्हणून सांगते, काहीच मनात आणायचं नाही. हे जांभळी आली, शिंका आल्या, काहीच होत नाही. माफी मागायची, पारायण पूर्ण करायचं. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.